मराठी कथा जादूची टोपली. खूप वर्षापूर्वीची गोष्ट. कासगंज नावाचं गाव होतं. गाव खूपच सुंदर होतं. तिथं राहत होता रामू, एक साधा लाकूडतोड्या. रामू रोज जंगलात जायचा, झाडं तोडून लाकूड विकायचा. त्या पैशातून घर चालायचं. गरिबी होती पण समाधान होतं. पत्नी आणि 2 मुलं होती. एक दिवस जंगलात गेला. झाडं तोडत होता रामू, तेवढ्यात एक टोपली दिसली, चमकदार आणि वेगळी वाटली. जवळ जाऊन पाहिलं त्यानं. टोपलीत सोनं चांदी होतं. रामूला धक्का बसला. तो टोपली घरी आणतो. बायको विचारते, ही काय? रामूनं सगळं सांगितलं. रात्री त्यांनी टोपली उघडली. आश्चर्यचकित झाले सगळे. सोनं पैसे बाहेर येत होते. बायको म्हणाली, ही तर जादू. रामू विचारात पडला. ही टोपली वापरू का, की ती परत ठेवू जंगलात? पण गरिबीमुळे ठेवलं त्यानं. ती टोपली आता रोज नवीन धन देत राहिली. रामूने मोठं घर बांधलं, सुखसोयी आणल्या घरात. पण तो अजूनही प्रामाणिक. कोणालाही टोपलीबद्दल सांगितलं नाही. शेजारी विचारू लागले, रामू एवढं श्रीमंत कसा? सगळ्यात मोठा संशय सेठ लालचंदला आला. सेठ होता खूप लोभी. तो मागे लागला रामूच्या. एके दिवशी त्याने पाठलाग केला. रामू गेला होता जंगलात टोपली ठेवण्यासाठी. एकटीत सेठनं सगळं पाहिलं. तो लपून टोपली उचलली, घरी नेऊन उघडली, पण काहीच बाहेर आलं नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रयत्न, तरी टोपली रिकामीच राहिली. सेठ संतापला आणि ओरडला, ही टोपली फसवी आहे. पण घरी परतल्यावर समजलं, सेठचं घर रिकामं झालं होतं. सर्व पैसा नाहीसा झाला. घरात भीतीचं वातावरण. सेठ गेला पुन्हा जंगलात. टोपली तिथे ठेवून आला. त्याच रात्री रामू गेला. टोपली पाहून हात जोडले. ती उचलली आणि कमाल, पुन्हा त्यातून धन यायला लागलं. रामूला समजलं, टोपली फक्त प्रामाणिक लोकांसाठीच होती. लोभीसाठी ती शापित होती. रामूनं आता ठरवलं, कोणतीही लालसा ठेवायची नाही. गरजवंतांना मदत करायची आणि उरलेलं जंगलात ठेवायचं. रामूचं आयुष्य सुखात गेलं. लोक त्याला चमत्कारी रामू म्हणू लागले. पण त्याने कधी गर्व केला नाही, कारण त्याला माहीत होतं, जादू टोपलीची नव्हती, तर त्याच्या चांगुलपणाची होती. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून मला कळवा. आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. असेच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.